27,000 विद्यार्थ्यांची पुन्हा सीईटी परीक्षा होणार। विद्यार्थ्यांना मागच्या परीक्षेत चुकीचे पर्याय दिल्याच्या तक्रारीनंतर पुन्हा परीक्षा। याबाबत विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे ईमेलद्वारे प्रत्यक्ष जाऊन तक्रार केली होती। पुण्यातील सिंहगड उड्डाणपुलाचे लोकार्पण। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण। अजित पवारांनी उड्डाणपुलावरून पहिली गाडी चालवली। उड्डाणपुलामुळे रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार। पश्चिम विदर्भातील काही शहरांमध्ये उष्ण लाटांची स्थिती निर्माण। अकोल्याचा पारा पुन्हा 45 अंशांवर। हवामान विभागाकडून विदर्भात अवकाळी पावसाचाही अंदाज व्यक्त। पंढरपुरात महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्तानं विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट। विठ्ठल भक्त सचिन चव्हाण परिवाराकडून सजावट। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। बुलढाण्यात 350 वर्षापूर्वीची परंपरा कायम राखत भेंडवळ घट मांडणीचं भाकीत। या भाकिताद्वारे पिकाची परिस्थिती सर्वसाधारण राहणार असल्याची माहिती। देशावर मोठं संकट येण्याचीही शक्यता व्यक्त। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं वेळेआधी उद्घाटन। अजित पवार यांच्याकडून 10 मिनिटं अगोदरच उद्घाटन। खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून अजित पवारांसमोरच तक्रारीचा सूर। मेधा कुलकर्णी यांच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा उद्घाटन। अहिल्यानगर शहरात स्थानिक गुन्हे शाखेची 5 कॅफेंवर कारवाई। तरुण तरुणींचे अश्लील चाळे सुरू असल्याच्या तक्रारीवरून टाकले छापे। 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। 7 जण अटकेत। ठाणे शहरातील काही भागात उद्या आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार। स्टेम प्राधिकरणाकडून योजनेतील दैनंदिन देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। जळगाव जिल्ह्यातील 37 गावांना पाणी टंचाईची झळ। जिल्ह्यातील 7 गावांना 8 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। तापमानाचा पारा वाढल्यानं धरणातील पाणी साठ्यात घट। सांगलीच्या वाळवामधील खोतवाडीत 2 तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू। विहिरीत पोहण्यासाठी गेले असताना घडली दुर्घटना। अथक प्रयत्नांनंतर दोघांना विहिरीतून बाहेर काढलं। सांगलीच्या शिराळामध्ये गोरक्षनाथ यात्रेनिमित्तानं कुस्त्यांचं आयोजन। कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलनं मारली बाजी। कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। उल्हासनगरात कारनं रस्त्यावरील कुत्र्याला चिरडलं। कार चालक फरार। घटना सीसीटीव्हीत कैद। नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर। भाजपच्या सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्षांविरोधात राजेंद्र गावित यांच्या पक्षाकडे तक्रार। सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवण्याची रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी।